हॅलो हाय नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता मी आज थोडंसं मला ना ह्या व्हिडिओ काढण्याबद्दल थोडंसं मला बोलायचं आहे बरं का. बऱ्याच लोकांचं व्हिडिओ काढण्याबद्दल मत अजूनही म्हणजे तितकंसं चांगलं नाही आहे. खूप लोकांची मतं अशी वेगळी आहेत. खूप लोकांची मतं बऱ्याच लोकांची मतं वेगळी आहेत. बऱ्याच लोकांची मतं निगेटिव्ह आहेत. बऱ्याच लोकांची मतं पॉझिटिव्ह आहेत. तर व्हिडिओ काढणे म्हणजे एक चुकीचा मुद्दा आहे किंवा एक चुकीची गोष्ट आहे असं पण काही नाही बरं का. पण सध्या ना तुम्हाला सांगते सध्याच काय आत्ता सध्या परिस्थिती जरा वेगळी झालेली आहे. सध्या जरा म्हणजे आत्ताच्या काळात थोडंसं आत्ताचा काळच म्हणावं लागेल. आत्ताच्या वेळेस थोडंसं सगळं चेंज होत चाललं आहे बऱ्याचपैकी. लेडीज आता घरात बसून हे व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच लेडीज कमवत आहेत किंवा व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच लेडीज काही नाही काय आपलं करिअर घडवत आहेत. सगळं काही नाही काय करायला बघतायत. पण अजूनही तितकंसं म्हणजे तेवढं सपोर्ट नाही भेटत काही बायकांना किंवा तितकंसं म्हणायला गेलं तर म्हणजे तितका सपोर्ट नाही आहे घरातल्यांचा भेटत किंवा काही नाही. पण खरं तर नाही ना. जर तुम्हाला व्हिडिओ काढायची आवड असेल ना तर तुम्ही नक्की व्हिडिओ काढा. तुम्ही म्हणजे अपलोड करा. म्हणजे दुसऱ्या कोणासाठी नाही बरं का, स्वतःसाठी करा ते. स्वतःसाठी करा. कोणी काय बोलतंय, कोणी काय म्हणतंय, कोणाला काय वाटतं, कोणाला काही वाटू द्या. कोणाला काही वाटलं ना तरी पण अजिबात त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका तुम्ही. कारण लोक हे बोलायला बसलेले आहेत. ते मग बोलतात ना म्हणतात ना की बाबा लोक हसायला येतात, पोसायला येत नाहीत. तर हा प्रकार आहे. आणि मला एक सांगायचं आहे की व्हिडिओमधून म्हणजे तुम्ही जेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढतो तेव्हा आता सुरुवातीला तुम्ही व्हिडिओ काढायला लागला, तुम्हाला व्ह्यूज कमी येतील. म्हणजे मला आता माझं तर असं आहे की इंस्टाग्रामला माझे आता जवळजवळ 65,000 फॉलोअर्स झाले आहेत. पण मला व्ह्यूज खूप कमी येत आहेत व्हिडिओना. आता ते तसं का होतंय, काय प्रॉब्लेम होतोय, काय माहिती नाही. पण यायला लागले की येतात. कमी असतील तर म्हणजे कमी येतात. पण एक आपला कॉन्फिडन्स असतो ना किंवा आपली आपली जी जिद्द असते ना ती तुम्ही कधीच सोडू नका. म्हणजे व्हिडिओ काढणं हे चुकीचं नाही आहे. व्हिडिओ काढा पण असं नाही मी बोलत आहे की बाबांनो काहीतरी वेगळं म्हणजे जे काही तुमच्यात टॅलेंट आहे, जे काही तुमच्यात वेगळंपण आहे किंवा जे काही तुम्हाला नवीन काहीतरी येते किंवा एखादी गोष्ट तुम्हाला येते. म्हणजे प्लस कोणतीही गोष्ट असू द्या, तुमचं शिलाईचं असू द्या, तुमचं पार्लर आहे पार्लरचं करा. म्हणजे कुणाला कुकिंगमध्ये आवड असते तर त्याच्यामध्ये म्हणजे भरपूर म्हणजे इतके विषय आहेत ना व्हिडिओसाठी. किंवा तुम्ही डेली ब्लॉगिंग करा. डेली ब्लॉगिंगमध्ये ते ह्या सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे तुम्हाला जे दाखवायचं आहे आणि तुम्हाला जे करायचं आहे ना ते डेली ब्लॉगिंगमध्ये सगळं येतं. तर तुम्ही ते सुद्धा करू शकता ना. पण आता प्रॉब्लेम असा आहे की त्याचं नॉलेज आत्ता असं गोष्ट आहे की तुम्ही व्हिडिओ काढा, तुम्ही टाकत राहा, अपलोड करत राहा. सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित जसं म्हणजे तुम्ही व्हिडिओ पुढं काढत राहाल ना तसं त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळत जाते. एकाच वेळेस कोणालाही माहिती मिळत नाही. आणि तुम्ही बोलाल की बाबा इन्स्टाला किंवा यूट्यूबला किंवा इकडं तिकडं सगळी माहिती मिळते वगैरे असं काहीही नाही आहे. कारण आपल्याला जी माहिती पाहिजे असते ना तशी कधी म्हणजे मिळते बरं का, क्वचित मिळते. कदाचित म्हणजे क्वचित कुठंतरी थोडीशी मिळते. म्हणजे काय म्हणते ते एखाद्या ठिकाणी मिळते यूट्यूबला वगैरे. पण बऱ्याचदा असं होतंय की गोष्टी भरपूर भरकटवल्या जातात. म्हणजे विषय भरकटवले जातात किंवा तो ज्या मुद्द्यावर आपल्याला व्हिडिओ पाहिजे असतो ना तो व्हिडिओ भेटत नाही. किंवा ज्या गोष्टीची आपल्याला माहिती असते ना त्या गोष्टीची माहिती फक्त वर्ण देण्याचा प्रयत्न करता येते. पण असतं काहीतरी वेगळंच असं होऊन जातं. म्हणजे आपल्याला पाहिजे असतं वेगळंच आणि वेगळंच दाखवलं गेलेलं जातं असतं. आणि कधी काय व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ जरी बघितला तरी आपल्याला त्याच्याबद्दल माहिती पडत नाही, त्याच्याबद्दल कळत नाही वगैरे. आणि व्हिडिओ काढणं आता खरंच सगळ्यांना वाटतं की व्हिडिओ काढणं इतकं सोपं आहे, असं आहे तसं आहे. पण नाही. जेव्हा स्वतःचा कंटेंट आपण तयार करतो किंवा दुसऱ्याचं पण कंटेंट असू द्या, दुसऱ्याचं कोणाचं तरी कंटेंट घेऊन आपण स्वतःच्या वॉइसमध्ये किंवा स्वतः व्हिडिओ जेव्हा काढतो म्हणजे व्हिडिओ जेव्हा काढायला जातो ना तेव्हा इतका म्हणजे एक व्हिडिओ जरी काढायचं म्हणलं ना तरी पण
खूप गोष्टी मॅनेज कराव्या लागतात म्हणल्यासारखं. कारण एक तर व्हिडिओ काढायचं म्हणलं तर आता आमच्यासारख्या बायकांचं तर कसं असतं, एक तर व्हिडिओ काढायचं म्हणलं की घरातली सगळी कामं आवरावं लागते ती, प्लस मुलं असतात मागं, मुलांचं बघावं लागतं. एका मुलाला शाळेत पाठवायचं, त्याचं म्हणजे लहान मुलं असली तर एखादा शाळेत जात असतो, एखादा घरी असतो, त्या छोट्याला पण बघायचं, तो रडायला लागलं तर ते मध्येच तसंच तिथं थांबवायचं, त्याला घ्यायचं, त्याला अगोदर शांत करायचं, त्याला चारायचं काय, किंवा ते आणि लहान मुलांचा काहीच भरोसा नसतो की कधी मूल रडतं, कधी म्हणजे कधी शांत असते, कधी रडतं, कधी खेळतं, याचा काहीही भरोसा नसतो. आता आमच्याकडे पण छोटा आमच्या पाकूला आहे चिमू, काय करतो, हसतो हसतो हसतो. तर आहेत म्हणजे आता बऱ्याच बायकांचे पण लहान मुलं आहेत, लहान मुलं घरी असतात वगैरे. आता माझा मोठा मुलगा थोडासा मोठा आहे, तो शाळेत जातो वगैरे, पण ते म्हणतात नाही या सगळ्या गोष्टींमधून सगळं मॅनेज करावं लागतं, सगळं. असं नाही की त्या बाईला सपोर्ट करायला कोणीतरी असतं, म्हणजे सपोर्टिंगला म्हणजे असं त्या टायमिंगला व्हिडिओ, हां बाबा चल तू व्हिडिओ काढते ना, मी घेते किंवा असं म्हणणारं कोणी नसते. कारण एकतर हा मुद्दा असा असतो की व्हिडिओ काढलेले जास्त लोकांना आवडत नाहीत, आणि जर व्हिडिओ काढायला लागले तर मग तुझ्या भरोशावर किंवा तुझ्या ह्याच्यावर तू सगळं मॅनेज करायचं, घरातलं सगळं बघायचं आणि मग व्हिडिओ काढायचे, असं म्हणणं असतंय सगळ्यांचं की आम्हाला यात इन्व्हॉल्व करून घ्यायचं नाही, किंवा आम्ही याच्यामध्ये येणार नाही, किंवा तुला जे काय करायचं ते तू कर, फक्त आम्ही तुला काहीच मदत करू लागणार नाही, असं त्यांचं मत असतंय. म्हणजे बऱ्यापैकी मत असतंय असं लोकांचं पण मत असते, घरातल्यांचं पण मत असते. पण त्याच्यातून पण असं होतं की ती बाई कॉन्फिडन्सली करायला जाते, करायला बघते वगैरे, पण हे काय जे 4 लोक आपल्याला असतात ना कमेंट करणारे, तर ते अजून येऊन टपकतात की ही अशीच आहे, हिला काही काम नाही का, ते नाही का, ते नाही. अरे असं नसते, म्हणजे ती काहीतरी करायला लागते बघून, तिच्यात थोडं ती आहे, तिला करू वाटतंय, तर मग थोडासा वेळ काढून, सगळ्या गोष्टींमधून वेळ काढून, कामामधून वेळ काढून, मुलांमधून वेळ काढून ती जर काहीतरी करायला बघते तर तिला सपोर्ट करा ना. आणि जर निदान सपोर्ट जरी नसेल करायचा तर तुम्ही व्हिडिओ पण बघू नका ना, व्हिडिओ बघा आणि स्किप करून द्या ना. कशाला उगाच चुकीचं बोलून काहीतरी म्हणजे तुम्हाला तिच्याबद्दल काहीच माहिती नसते, ती कोण आहे, काय आहे, काय नाही, काहीच हे करून ती एकतर कशी तरी तयार झालेली असते, तिच्यामध्ये कॉन्फिडन्स आलेला असतो व्हिडिओ काढायचा वगैरे, तर कशाला उगाच चुकीच्या कमेंट करून तुम्ही तिला डिमोटिवेट करत असतात. एकतर आपल्याला मोटिवेट करता येत नसेल तर डिमोटिवेट तर कशाला करायचंय. खरंच म्हणजे खरंच मला एक गोष्ट सांगायची की इतके प्रॉब्लेम्स असतात ना, इतक्या गोष्टी, म्हणजे सहजासहजी सगळ्याला वाटत असते की व्हिडिओ काढतात, पण व्हिडिओ काढणं हे सहजासहजी सोपं काम नाही आहे अजिबात. आणि व्हिडिओ म्हणलं ना, काढायचे म्हणलं ना की इतकं सगळं असतं, सगळ्यांना बघून, सगळ्यांचं आवरून, सगळ्यांचं हे करून मग नंतर व्हिडिओ काढायला घ्यायचे असतात. नंतर व्हिडिओ काढून झाल्यानंतर पण ती एडिटिंग वगैरे सगळं स्वतःलाच करायचं असते, सगळं मॅनेज करायचं असते. त्यामुळं ना तुम्हाला प्लीज कृपा करून सांगते की जर तुम्हाला सपोर्ट करता येत असेल तर सपोर्ट करत जावा. म्हणजे मी नाही सांगत आहे की फक्त माझ्याच व्हिडिओला म्हणून नाही, दुसरी कोणीही दुसरं असलं ना तरी पण तुम्ही तरी पण ना तुम्ही सपोर्ट करा नक्की. मी नाही बोलत आहे की फक्त मला सपोर्ट करा म्हणून, पण ज्या काही खरंच मेहनत करतायत आणि खरंचच त्यांना ह्याच्यामध्ये म्हणजे डेली मेहनत घेत आहेत, व्हिडिओ वगैरे बनवतायत, काढतायत, तर त्यांना सपोर्ट करा खरंचच. आणि हा बघा आमच्या पिट्टुकला, आणि हा बघा आमच्या पिट्टुकला टाबार आहे का, टाबार, ए टाबरा, ए टाबरा, ए टाबरा.
तर इतकंच म्हणजे माझं म्हणणं आहे, म्हणजे व्हिडिओ काढायचे म्हणलं ना तर इतकी सोपी गोष्ट नाही आहे आणि खूप प्रॉब्लेम वगैरे होतात. तर खरंच नक्की सपोर्ट करत जावा. कारण म्हणजे मीच नाही, मी बोलत नाही की फक्त माझ्याच व्हिडिओला किंवा मलाच सपोर्ट करा वगैरे, असं नाही. तुम्हाला जर आवडले तर तुम्ही सपोर्ट करा, नाही आवडलं तर नका करू. असं काही नाही आहे, फक्त वाईट बोलू नका कोणाला. आणि एखाद्याला आपल्याला मोटिवेट करता येत नसेल तर डिमोटिवेट पण करू नका. इतकंच माझं म्हणणं आहे. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता इथून पुढं म्हणजे डेली ब्लॉग करण्याचा मी पण प्रयत्न करत असते, डेली काहीतरी टाकण्याचा प्रयत्न करत असते. पण हे काही असे मुलं काही प्रॉब्लेम वगैरे असतो कधी. मग काय होतं, जास्त करून गाऊनवर किंवा जास्त करून ह्याच्यावर मग व्हिडिओ काढायला लागतात. मग अजून मुलांचा प्रॉब्लेम असा ते मुलगा शाळेत जातो, छोटा मुलगा असतो. मग छोटा मुलगा थोडा आजारी कधी पडला वगैरे काय झालं हे तर, कारण तो माझा छोटा मुलगा थोडासा सतत आजारी असतो काही नाही काय कारणाने. आणि लहान मुलं म्हटलं की थोडं वातावरणात चेंज झालं म्हटलं की आजारी पडत राहतात. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं पण सोपं नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. आणि घरात दुसरं कोण जर घ्यायला असेल तर जरा बरं वाटतं ना, की सपोर्टला कोणीतरी आहे, चला बाबा आपण ही गोष्ट करू शकतो. मग सपोर्टला जर कोणी नसलं तर मग सगळ्या एकट्याच माणसाला गोष्टी मॅनेज करायच्या असतात ना, त्यामुळं एकट्याला सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या असतात. त्यामुळं बोलतो तर एकट्याला गोष्टी मॅनेज करायच्या असल्या ना तर मग हे सगळे प्रॉब्लेम म्हणजे करायला लागतात. तर प्लीज कृपया करून व्हिडिओवरून कुणीही कुणाला जज करत जाऊ नका. आणि जोपर्यंत त्या व्यक्तीची तुम्हाला सगळी माहिती मिळत नाही, तोपर्यंत म्हणजे सगळं तिच्याबद्दल खरं माहिती पडत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीला वाईटसुद्धा तुम्ही बोलत जाऊ नका, कृपा करून. तर चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.